तर पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभ गायब आहे आणि यावरूनच आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला। सरकारकडून संविधानाची गळचेपी सुरू असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे। काही दिवसांपूर्वीच आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवर अशोक स्तंभाऐवजी सेंगॉल वापरण्यात आला होता आणि आता रोहित पवार हे चांगलेच भडकलेत। आपलं सभागृह विधानसभा विधान परिषद हे नेहमी परंपरेने चालतं। अशोक स्तंभ या राष्ट्राची ओळख आहे, त्याला एक संविधानिक अर्थ आहे, त्याला एक घटनात्मक अर्थ आहे, तो शिक्का आहे तुमच्या अस्तित्वाचा। आज तो अशोक स्तंभ हलवण्याचं काम या दुष्ट सरकारने केलं आहे। अशोक स्तंभ ही ओळख आहे देशाची, महाराष्ट्राची। उद्या सभागृहात जिथे अध्यक्ष बसतात त्याच्यावरती अशोक स्तंभ आहे, काढून टाकतील। या संदर्भामध्ये स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की असं जर झालं असेल तर त्याची मी चौकशी करेन आणि ज्यांच्याकडनं झालेलं आहे त्यांच्यावर कारवाई करेन। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।